हॅलो स्टुडंट, आजचं आपलं लेक्चर आहे डायग्रॅम्स इन स्टॅटिस्टिक्स. आपण या सिरीजमध्ये किंवा या लेक्चरमध्ये सिम्पल बार डायग्रॅम, मल्टिपल बार डायग्रॅम, सब डिव्हायडेड बार डायग्रॅम आणि पाय डायग्रॅम हे दोन बघणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. पहिला आहे सिम्पल बार डायग्रॅम. In order to represent the data related to a single variable, बेसिकली सिंगल व्हेरिएबल मीन्स व्हॉट. खाली एक्झाम्पल दिले बघा. तुम्हाला इथे इयर दिसत आहेत. सो इयर किंवा स्पेसिफिक व्हॅल्यू, असे काय व्हॅल्यू ही तुमची सिंगल आहे, तुमचं सिंगल व्हेरिएबल. कुठे पण तुमचा डेटा 1 to 20 और 20 to 4 म्हणजे कंटिन्युअस डेटा नाही आहे, सिंगल तुमचे या व्हेरिएबलचे व्हॅल्यू आहेत. असे जे एखादा डेटा असणार आहे, ह्या फॉर्मचा डेटा आपण यूज करतो सिम्पल बार डायग्राम काढण्यासाठी. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया. रिप्रेझेंट द फॉलोइंग यूजिंग सिम्पल बार डायग्राम. टेबल दिले बघा. इयर दिलेला आहे, प्रोडक्शन दिलेलं आहे. इयरमध्ये 1 2 3 4 5 इयर दिले आहेत, त्यांच्या प्रोडक्शनच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि खाली ग्राफ ड्रॉ केला बघा. ग्राफ कसा ड्रॉ केला आहे? एक्स ॲक्सिसला इयर्स घेतो आपण, जे काही आपले क्लासेस असतात, आणि वाय ॲक्सिसला प्रोडक्शनच्या व्हॅल्यू. सो फर्स्ट इयर 1981 और 1981, त्याला व्हॅल्यू दिली आहे 45. सो 45 इज द व्हॅल्यू. सो आपण एक रेक्टँग्युलर ब्लॉक ड्रॉ केलेला आहे, जो आहे सिंगल व्हॅल्यूचा, दॅट इज सिंगल व्हेरिएबल व्हॅल्यू. सिमिलरली 1982 अनादर टेबल आहे आणि त्याची सिंगल व्हॅल्यू आहे. सो इन शॉर्ट, इच टेबल आपण सेपरेटली एक एक सिंगल व्हॅल्यू दिलेला आहे आणि एक रेक्टँग्युलर बॉक्स यात केलेला आहे आणि प्रत्येक बॉक्सच्या आतमध्ये स्पेस आहे. दिस इज नथिंग बट सिम्पल बार डायग्राम. आणि त्याची युनिट लिहिलेलं आहे. एक्स ॲक्सिसवर 1 युनिट इक्वल टू 1 इयर घेतले आपण. 1 युनिट म्हणजे बार डायग्राम. नेक्स्ट आहे मल्टिपल बार डायग्राम. इन केस ऑफ व्हेरिएबल्स मल्टिपल बार डायग्राम इज यूज. जिथे आपण लास्ट सिम्पल बार डायग्राममध्ये बघितलं सिंगल व्हेरिएबल आहे, तिथेच जर मल्टिपल व्हेरिएबल्स असतील तर आपण मल्टिपल बार डायग्राम यूज करतो. सिमिलरली व्हेनेवर देअर आर 2 or more components associated with variables, दिस टाइप्स इज प्रेफर्ड. म्हणजे 1 पेक्षा जास्त तुमच्याकडे व्हेरिएबल्स काय व्हॅल्यू असतील, आपण मल्टिपल बार डायग्राम ड्रॉ करतो. हे त्याचं एक्झाम्पल आहे बघा. ड्रॉ अ मल्टिपल बार डायग्राम टू रिप्रेझेंट द फॉलोइंग डेटा. काय काय दिले? आपला प्रॉफिट दिले कंपनीचं. इथं बघा, इयर दिलेलं आहे तुम्हाला, पण 5 वर्षांचे इयरचे कंटेंट दिलेलं आहे. प्रत्येकाला 3 कंपन्यांची व्हॅल्यू आहे. दॅट मीन्स तुमचं इयर हा जर व्हेरिएबल कन्सिडर केला तो हा 3 कंपन्यांसाठी दिलेला इयर आहे. त्यामुळे तुमच्याकडे 3 डिफरंट व्हेरिएबल्स आहे. इयर फॉर ए, इयर फॉर बी अँड इयर फॉर सी. सो आपण टेबल ड्रॉ करताना ह्या फॉर्ममध्ये कंपनी ए, कंपनी बी, कंपनी सीचे आपण कलर शेड कन्सिडर करून घेतो. और यू कॅन से एनिथिंग, कुठल्या प्रकारचं डिझायनिंग तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट कन्सिडर करा, प्लेन कन्सिडर करा और डॉट कन्सिडर करा, तुमच्याकडे कलर नसतील तर. आणि आपण ड्रॉ करतो. सेम जे काही इयर्स आहेत ते तुमच्या एक्स ॲक्सिसला येईल, वाय ॲक्सिसला तुमचे जे काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, ह्या व्हॅल्यूज प्रत्येक कंपनीच्या त्या व्हॅल्यू जाणार आहेत. सो फर्स्ट इयर 2003 मध्ये आपल्याला 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. सो बेसिकली पहिली डायग्राम बघा. इयर 2003 3 व्हॅल्यू आहे. व्हाईट आहे एसाठी, मधला सेकंड 3 मध्ये ह्या 3 कंपन्या होत्या. सो आपण तिघं रेक्टँग्युलर बॉक्सला आपण डिव्हाइड केलेलं आहे. डिव्हाइडपेक्षा आपण एकाच रेक्टँग्युलर बॉक्समध्ये मल्टिपल ब्लॉक्स काढलेले आहेत, म्हणून मल्टिपल बार डायग्राम. सो एकच रेक्टँग्युलर बॉक्स आहे हा पूर्ण, ज्यात आपण डेटाला डिव्हाइड वर मल्टिपल पार्ट दिलेले आहेत. सो नथिंग बट मल्टिपल बार डायग्राम. सिमिलरली 2004 मध्ये ह्या 3 व्हॅल्यू होता. देअरफॉर 2004 मधचा हा एक ब्लॉक आहे, ज्यात व्हाईट ए आहे, ग्रे बी आहे आणि ब्लॅक इज सी.
प्रत्येकाची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस कन्सिडर केलेली आहे. सिमिलरली 2005, 2006, 2007चा ड्रॉ केलेला आहे. या टाईपच्या ग्राफला म्हणता मल्टिपल बार डायग्रॅम. नेक्स्ट बघूया सब डिवायडेड बार डायग्राम. वेन अ सिंगल व्हेरिएबल इन्व्हॉल्व्स 2 or more components, सब डिवायडेड बार डायग्राम इज यूज. म्हणजे काय, एक सिंगल व्हेरिएबलच्या आतमध्ये 2 किंवा जास्त कंपोनंट्स असतील तर सब डिवायडेड बार डायग्राम म्हटलं जातं. अ बार रिप्रेझेंटिंग द टोटल व्हॅल्यूज डिवायडेड इंटू अ सेव्हरल पार्ट्स. एक एक्झाम्पल बघू. दिस इज द एक्झाम्पल. तुमचे जे काही आपण आधी ग्राफ दाखवतो तुम्हाला मी. तुमचा प्रत्येक जो इयर आहे तो एकच डेटा डिव्हाइड झालेला आहे. म्हणजे सब डिव्हायडेड बार डायग्राम. एक्झाम्पल बघूया. ह्या इयर्स दिलेल्या आहेत. ह्या इयर्समध्ये नंबर ऑफ स्टुडंट आर्ट्सचे असतील, सायन्सचे एवढे, कॉमर्सचे एवढे आणि टोटल एवढे आहेत. सो तुम्हाला प्रत्येकाचा ग्राफ काढायचा आहे. इन 1982 टू 1983मध्ये आर्ट्सचे स्टुडंट एवढे होते, सायन्सचे एवढे आणि कॉमर्सचे एवढे. तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये ग्राफ काढायचा आहे. ठीक आहे. सो आपण ग्राफ बघूया. इन 1980 टू 1983मध्ये तुमचे आर्ट्स एवढे होते, सायन्स एवढे होते आणि कॉमर्स एवढे होते. तो दॅट मीन्स तुमचा जो काही ग्राफ आहे तुम्ही या फॉर्ममध्ये काढला की 1982मध्ये तुमचे आर्ट्सचे किती स्टुडंट होते, सायन्सचे किती आणि कॉमर्सचे किती, ते पण एकाच रेक्टँग्युलर बॉक्समध्ये. सो एकाच रेक्टँग्युलर बॉक्सला तुम्ही डिव्हाइड केलं आहे 3 क्रायटेरियामध्ये. 3 क्रायटेरिया आपण वेगवेगळ्या डिझाईन्सने किंवा कलरने शेडिंगने तुम्ही देऊ शकतात. सो आर्ट्ससाठी एवढे, सायन्ससाठी एवढे आणि कॉमर्ससाठी एवढे. आता लक्षात घ्या, हा करताना पहिला पॉईंट बघूया. 82 टू 83साठी पहिल्या आर्ट्ससाठी 800 होते. सो पहिले 800 जे होते आपले ते आर्ट्सचे होते. ठीक आहे. सेकंड होते सायन्स 800 आणि कॉमर्स 1400. हे तुमचा सायन्स आहे. तुम्हाला 0पासून हे कन्सिडर करायचं ज्या पॉईंटला तुमचा हा पॉईंट संपतो आहे. पहिला आर्ट्सचा पॉईंट संपला, हे आर्ट्सचे 800, हे जिथून संपलं तिथून वरती तुमचे सायन्सचे 800, जिथे सायन्स संपतं तिथून पुढे वरती तुमचे 1600. दॅट मीन्स बघा, तुमचा लास्टचा पॉईंट जो आहे 3000, तुमचा जो काय कॉलम आहे तो बरोबर 3000ला संपलेला आहे. सो टोटल जे काय तुमची असते त्या टोटलला तुमचा ब्लॉक संपणार आहे. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक ब्लॉक ड्रॉ करताना पहिलं तुम्ही आर्ट्स ड्रॉ केलं, आर्ट्स जिथे संपला तिथून पुढे तुमचा सायन्स सुरू होणार, तिथे पुढे तुमचे 800 पॉईंट जातील. तिथे सायन्स संपलं तिथून पुढे तुम्हाला 1400 घ्यावे लागतील. सो दॅट तुमचं कॉमर्सची व्हॅल्यू जाईल आणि तुमचं एंड व्हॅल्यू तुमचं हा टोटल व्हॅल्यू आलेली असेल. सिमिलरली पुन्हा एकदा बघा. 83 टू 84साठी पहिले आहे आर्ट्स 750, 1000 अँड 1750. सो तुमचं आर्ट्स बघा इथे 750 तुमचे आर्ट्स आहेत. हे तुमचं आर्ट संपलं तिथून त्याला 0 मानायचं, तिथून पुढे तुमचे 1000 पॉईंट्स, और वी कॅन से 750 प्लस 1000 दॅट इज 1750. और तुमचा पॉईंट तुम्ही इथे ड्रॉ केला. वरती अजून पुढे तुमचे जे काही पॉईंट्स असतील अगेन 17, आधी पण आपलं 17 पॉईंट जाऊन स्टॉप होणार. मीन्स हा तुमचा टोटलचा पॉईंट. ठीक आहे. करतो काय आपण, प्रत्येक वेळेस ग्राफ ड्रॉ करताना तुमचं एक सिंगल रेक्टँग्युलर असणार आहे. पहिले आर्ट्सचे व्हॅल्यू 0 टू अप टू दॅट पॉईंट. पुन्हा सायन्ससाठी इथून 0 कन्सिडर करून पुढचे वरती 800 किंवा जो काही नंबर तो नंबर कन्सिडर करायचा. पुन्हा कॉमर्ससाठी इथून 0 कन्सिडर करून तुमचे पुढचा नंबर ॲड करायचे और ॲडिशन करत जायची. लास्टचा जो काय तुमचा बार असणार आहे, शेवटचा पॉईंट, हा तुमचा टोटलपर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे. दिस टाईप ऑफ ग्राफ इज नथिंग बट सब डिव्हायडेड बार डायग्राम, बिकॉज एकच तुमचा रेक्टँग्युलर बॉक्स तुम्ही डिव्हाइड केलेला आहे.
नथिंग बट सब डिवायडेड बार डायग्राम. नेक्स्ट आहे पाय डायग्राम. बेसिकली पाय डायग्राम इज अ सर्क्युलर diagram which is divided into a different of sectors. Sectors have area proportional to the value of the component. सेक्टर नथिंग बट असा एरिया आहे जो तुमचे दिलेले जे काय कंपोनंट असतील त्याची जो प्रपोर्शनल असणार आहे. पाय डायग्राम काढताना आपला बेसिकली आपण डेटा पर्सेंटेजच्या अमाऊंटमध्ये घेतो आणि त्याला नंतर अँगलमध्ये कन्वर्ट करतो. बिकॉज आपल्याला सर्कल काढणार आहोत आपण, सर्कलमध्ये आपल्याला अँगल लागणार आहेत टू ड्रॉ दॅट पॉईंट्स. आणि अँगलच्या आधी आपल्याला पर्सेंटेज काढावे लागणार आहेत. सो आपण फॉर्म्युला बघूया. पर्सेंटेजचा फॉर्म्युला आहे, सॉरी वरती केलं आहे सर्व. कंपाऊंड मॅग्नेट्यूड जे काही दिलेलं आहे तुम्हाला, कंपोनंट मॅग्नेट्यूड कंपोनंटचं जे काही गिव्हन मॅग्नेट्यूड असतं ते मॅग्नेट्यूड डिवाइड बाय टोटल मॅग्नेट्यूड इंटू 100. काय आपला फॉर्म्युला? दिलेलं मॅग्नेट्यूड दॅट इज कंपाऊंड मॅग्नेट्यूड डिवाइड बाय टोटल इंटू 100 दॅट इज पर्सेंटेजचा फॉर्म्युला. आणि पर्सेंटेज नंतर आपण काढणार आहोत अँगल ऑफ अ कंपोनंट. अँगल ऑफ अ कंपोनंटचा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज फॉर अ कंपोनंट इंटू 3.6. एक्झाम्पल बघूया. हे काही तुम्हाला ग्रुप ऑफ आयटम्स दिलेले आहेत, त्याचं ॲव्हरेज मंथली एक्सपेन्सेस दिलेला आहे फॅमिलीज. आणि तुम्हाला पाय बघा 2400 1400 या फॉर्ममध्ये दिलेला आहे. कुठे पण त्याची एक डिग्री नाही, बिकॉज आपल्याला सर्कल काढायचं त्याला आपल्याला अँगल लागणार. अँगलमध्ये आपल्याला डिग्री लागतो बिकॉज 360 डिग्रीचा आपला सर्कल असतो. सो आपल्याला इथे डिग्री लागणार आहे. डिग्रीच्या आधी आपण करणार आहोत पर्सेंटेज. सो इथे बघा फूड, क्लोथिंग, हाऊस रेंट, फ्युएल, लाईटनिंग, मिसेल्सियस सगळे तुम्हाला दिलेले आहेत. प्रत्येकाचा बघा इथे आपण करणार आहोत पर्सेंटेज. 2400 फूडसाठी दिलेली व्हॅल्यू होती. टोटल आहे 800. टोटल आली कुठून? टोटल इज नथिंग बट या सर्वांची टोटल इज नथिंग बट 8000 ही तुमची टोटल आहे. सो बघा पहिला पॉईंट 2400 डिवाइड बाय 8000 इंटू 100 आपल्याला मिळालं 30. नंतर 1400 डिवाइड बाय 8000 आपल्याला मिळालं 100. हाऊस रेंट होता 16 नेक्स्ट होता 600 इंटू 8000 अँड नेक्स्ट आहे 2000 डिवाइड बाय 8000. त्याचं आपण पर्सेंटेज काढून घेतलेलं आहे. प्रत्येकाची पर्सेंटेजची व्हॅल्यू आहे इथे 30, 17.5, 20, 7.5, 25. पर्सेंटेज काढणं आपल्याला प्रत्येकाचे काढायचं अँगल्स. बेसिकली आपण अँगल्स काढतो आहोत. तुमचे आलेले पर्सेंटेजची व्हॅल्यू इंटू 3.6, पर्सेंटेज इंटू 3.6, पर्सेंटेज इंटू 3.6, 7.5 इंटू 3.6, 25.3.6. 3.6 का तर आपण 360 डिग्रीचा सर्कल काढणार आहोत म्हणून 3.6 बिकॉज आपण 1%ने काढतो आहे. 100%साठी 360 डिग्री. सो 1%साठी 3.6. या लॉजिकने आपण 3.6ने मल्टिप्लाय करत आहोत. सो प्रत्येकाला आफ्टर मल्टिप्लाईंग तुम्हाला जी काही व्हॅल्यू मिळेल ती तुमची डिग्रीमध्ये असणार आहे. बघा 108 डिग्री, 63 डिग्री, 90 डिग्री ही जी तुम्हाला मिळाली डिग्री मिळाली आहे. खाली बघा आहेत फूड्सचा होता आपला पहिला फूडचा होता. फूडसाठी होता आपला 108 डिग्री. सो 108 डिग्री. त्यानंतर मिसेल्सियसची डिग्री, क्लोथिंगची डिग्री, प्रत्येकाच्या डिग्रीने अँगल ड्रॉ करून आपण सर्कल घेतलेला आहे. तुम्ही इनिशियली एखादा सर्कल काढून घेऊ शकता. सर्कलवरून तुम्ही कुठले पण पॉईंट्स की एवढे क्लोथिंग 25% बिकॉज तुमचे सगळे पॉईंट्स बाय डिफॉल्ट टोटल 360मध्ये बसणारच आहे. बिकॉज इथे बघा तुमच्या प्रत्येक अँगलची ॲडिशन ही बाय डिफॉल्ट 360 आलेली आहे. म्हणजे पूर्ण पर्सेंटेजची ॲडिशन ही 100 आलेली आहेत. त्यामुळे तुम्ही आधी सर्कल राऊंड करून
सर्कल ड्रॉ करून मग तुम्ही हे जे डिग्रीज दिलेत आतने ड्रॉ केले तरी चालणार आहेत. आणि प्रत्येकाला वेगवेगळे कलर शेडिंग केलेली आहे. दिस इज नथिंग बट पाय डायग्रॅम. ठीक आहे. आज आपण बघितला आहे डायग्रॅम, सिम्पल बार डायग्रॅम, मल्टिपल बार डायग्रॅम, सब डिवायडेड बार डायग्रॅम आणि पाय डायग्रॅम. 4 प्रकारचे डायग्राम्स बघितले. यातले 2 डायग्राम्स तरी 100% एक्झाममध्ये विचारले जातात. सो याचे अजून एक्झाम्पल सॉल्व करा आणि हे ग्राफ्स स्वतः काढून बघा. इथे फक्त बघून होणार नाही, तुम्हाला तर ट्रायआउट करावं लागतील. सो एक्झाम्पल दिलेलं आहे, प्लीज ट्राय आउट. ठीक आहे. आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं. थँक्यू.